विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना महाविकास आघाडीत शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चाललेली ओढाताण इतकी भयंकर होती की युती तुटते की काय आणि उभाटा गट स्वबळावर निवडणूक लढवणार की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कारण जागा वाटपाच्या वेळी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वापुढे न झुकता मेरिटच्या आधारावर काँग्रेसला अधिक जागा मिळाव्यात म्हणून आग्रही आणि आक्रमक भूमिका घेणारे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले होते. सोबतच आम्हालाही 100 पेक्षा जास्त जागा हव्या असा आग्रह शिवसेना उभाटा गटाकडून खासदार संजय राऊत सुद्धा करत होते. आणि यामुळेच महायुतीतील वाद अगदी चव्हाट्यावर आल्याचं आपण पाहिलं. अनेकांनी काँग्रेसने मित्र पक्षांसाठी काही जागांचा त्याग करावा अशी अपेक्षा केली होती, पण नाना पटोलेंनी ठाम भूमिका घेतली. विशेषतः विदर्भासारख्या पारंपरिक प्रभाव असलेल्या भागात काँग्रेसला महत्वपूर्ण जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी वेळ प्रसंगी शिवसेनेचा दबाव झुगारला. मात्र कोणताही पक्ष माघार घ्यायला तयार नसल्याने युतीची घट्ट बांधलेली गाठ सैल होत आहे असं सर्वांना वाटत असतानाच अचानक महाविकास आघाडीचा प्रत्येकी 85चा फॉर्म्युला समोर आला आणि सर्वांना आश्चर्य वाटलं. कारण महाविकास आघाडीतील वाद सुटला हे तर इथे स्पष्ट झालंच, पण सोबतच जागा वाटपात शरद पवारांची वर्णी लागल्याचं बोललं जाऊ लागलं आणि शरद पवारांनी पुन्हा एकदा त्यांना राजकारणातील चाणक्य का म्हणतात हे सिद्ध केलं आणि जागा वाटपात आपला डाव यशस्वीपणे टाकला. आता नक्की शरद पवारांची जागा वाटपात वर्णी लागली असं का म्हटलं जातंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. शिवसेना आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी निवडणूक पूर्व अशी युती पहिल्यांदाच झालेली आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या कामाची स्टाईल वेगवेगळी आहे. संजय राऊत आणि नाना पटोले यांची काम करण्याची पद्धतही वेगळी असल्याने दोन्ही पक्षातील हा फरक दिसून येतो. ते पहिल्यांदाच युतीमध्ये लढत असल्याने अशी तानातानी अपेक्षित होती असं राजकीय विश्लेषक सांगत असतात. 100 पेक्षा जास्त जागा लढवणार असं म्हणणारे दोन्ही पक्ष काँग्रेस आणि शिवसेना आता 100 जागांच्या आत लढायला तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील बड्या नेत्याने काहीच वक्तव्य केलं नव्हतं. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मात्र कमालीची रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती. शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद दिल्ली दरबारी गेला होता. स्वतः राहुल गांधी यांना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागल्याचं म्हटलं जात आहे. परंतु जागा वाटपाचा फॉर्म्युला आला तेव्हा किंग मेकर शरद पवारच निघाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी 85-85-85 जागा लढण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पक्षाला 85 जागा मिळणं हे त्यांच्या राजकीय दूरदृष्टिकोनाचं चित्र आहे. दुसरीकडे अजित पवार यांना महायुतीत सर्वात लहान भावाची भूमिका घ्यावी लागली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसच्या वादात आपली पोळी भाजली आहे. आता यात शरद पवारांची भूमिका काय, तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री पदासाठी चेहरा देण्याबाबत कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. सोबतच त्यांनी जागा वाटपाबाबत सुद्धा कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र अंतिम फेरीत त्यांच्याकडे 85 जागा आल्या आहेत. शरद पवारांनी विजय मिळवण्यासाठी 75 जागांवरती अगोदरच लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलं जात होतं. पण जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यामधून त्यांचं कौशल्य दिसून येत आहे आणि जागा वाटपाच्या चर्चेत त्यांनी आपल्यासाठी अनुकूल जागा मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक जागा सोडूनही दिल्या आहेत. उदाहरणार्थ पवारांनी पाटण जिल्ह्यातील जागा सोडून दिली आहे, जी राष्ट्रवादीने गेल्या 10 वर्षात जिंकलेली नाहीये. त्याऐवजी त्यांनी मराठवाड्यातील काही जागा मिळवल्या आहेत. त्यासोबतच चंद्रपूरमधील आमदारांना त्यांनी आपल्या पक्षात सामील करून घेतलं, ज्यामुळे त्यांची एक जागा वाढली आहे. त्यासोबतच शिवसेना काँग्रेसमध्ये चर्चेत वाद झाल्यानंतर त्यांनी प्रथम पवारांकडेच धाव घेतली होती. या चर्चेतील अडचणी सोडवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पवारांनी मात्र अगदी सुरुवातीपासूनच 80च्या आसपास जागा लढवण्याची तयारी केली होती आणि त्यांना तेवढ्याच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांचं होमवर्क हा कम्प्लीट आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस 100 पेक्षा जास्त जागांवर अडून बसलेले, पण पवारांनी तो वाद सुद्धा आपल्या परीने हाताळलेला पाहायला मिळत आहे. लोकसभेत उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या, मात्र त्यांना फक्त 9 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे विधानसभेत सुद्धा उद्धव ठाकरे आपलंच म्हणणं खरं करतील आणि अधिक जागा लढवायला बघतील, तर त्याचा परिणाम पूर्णच महाविकास आघाडीच्या निकालावर होण्याची चिंता पवारांना असावी. म्हणूनच कोणी मोठा भाऊ नाही की कोणी छोटा भाऊ नाही, सर्वांना समसमान लढायचं अशी शक्कल लढवत पवारांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा शांत केले. सोबतच यंदाची परिस्थिती ही काँग्रेससाठी अनुकूल आहे आणि लोकसभेत हे आपल्याला समजून सुद्धा आलंय.
त्यामुळे जर या विधानसभेत सुद्धा काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेतली असती तर त्यांचं पारडं जड होण्याचे चान्सेस सुद्धा हाय होते. आणि असं झालं असतं तर मागे पुढे पवारांना मुख्यमंत्री पदावर दावा करणं म्हणावं तितकं सोपं राहिलं नसतं. आणि त्यामुळेच कोणालाही अन्यायाची भावना न देता समसमान लढत लढण्याची शक्कल शरद पवारांनी आपल्या सुपीट डोक्यातून काढली. मात्र असं असलं तरी यात फायदा पवारांचाच आहे असं दिसून येतंय. कारण जर हा फॉर्म्युला समसमानतेचा नसता तर काँग्रेस आणि शिवसेनेत नक्की शरद पवार गटाला सर्वात छोट्या भावाची भूमिका वाटायला आली असती किंवा मग युती तुटण्याची शक्यता होती. मात्र हे सध्याच्या परिस्थितीत परवडण्यासारखं नव्हतं, कारण याने शरद पवारांनाच प्रतिस्पर्धी वाढवण्याची शक्यता होती, ज्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणावर झालं असतं आणि मग आपल्या लढाईत तिसऱ्याचाच फायदा असं चित्र निर्माण झालं असतं हे पवारांना समजून आलं आणि त्यांनी पद्धतशीरपणे आपली चाल खेळली. मात्र यात सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं म्हणावं तर ते काँग्रेसचं. कारण यंदा काँग्रेसची स्थिती अत्यंत अनुकूल होती. मात्र इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसने एवढ्या कमी जागांवर लढण्याचा निर्णय घेतला. या 85च्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेसने यंदा आपल्या लढण्याचा पॅटर्न चेंज केला आहे. लोकसभेत सुद्धा काँग्रेसने इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी जागा लढवल्या होत्या. सोबतच शिवसेना उभाटा गटाने प्रत्येकी 85चा फॉर्म्युला मान्य केल्याने त्यांच्यावर सुद्धा बऱ्याच टीका झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकेकाळी 200च्या वर जागा लढणारी शिवसेना आता 100च्या खाली जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं 100 पेक्षा कमी जागांवर लढणं हे नक्की शिवसेनेच्या फायद्याचं ठरणार की तोट्याचं असंही बोललं जात होतं. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून होणाऱ्या रस्सीखेचबाबत भाजपनेही बोचरी टीका केली होती. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी महाविकास आघाडीला माकड आणि 2 बोके या गोष्टींची उपमा दिली. शरद पवारांनी शिवसेनेला वापरून आपला फायदा करून घेतल्याचा दावा ते करतात. संजय राऊत आमचा 100चा स्ट्राईक रेट असेल असं म्हणतात. मात्र जागा 100च्या वर मिळालेल्या नसताना तो कुठून 100 असेल. त्यामुळे अति अहंकारामुळे नुकसान 100% शिवसेनेचं होणार आहे. अजित चव्हाण म्हणतात या सगळ्यात पक्ष फुटून सुद्धा शरद पवारांचाच फायदा होणार आहे. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आपला स्ट्राईक रेट कसा उत्तम राहील याची काळजी ते घेत आहेत. इतर पक्षांमधील माणसं आपल्या बाजूने घेत राष्ट्रवादी काँग्रेसनं बोक्याप्रमाणे जागा वाटप केलं आहे. धूर्त शरद पवार आणि चलाक काँग्रेसनं उभाटा गटाचा मामा बनवला आहे. मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर शिंदे शिवसेनेचा सुद्धा मनावा तितका जोर धरलेला नाहीये. त्यामुळे जरी शरद पवार यांनी प्रत्येकी 85 असा फॉर्म्युला घोषित करून स्वतःचा फायदा पाहिला आहे, तसंच यात महाविकास आघाडीचा सुद्धा फायदा नक्कीच आहे. कारण भाजप शिवसेना युती होती तेव्हा शिवसेना 160 पेक्षा अधिक जागांवर लढत असली तरीही शिवसेनेचा सर्वोत्तम स्कोर हा 74च्या वर कधीही गेलेला नाहीये. 1995 साली बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या झंझावातात त्यांचा हा सर्वोच्च स्कोर होता. त्यामुळे जास्त जागा लढवल्या तर जास्त जिंकता येतील व स्ट्राईक रेट चांगलाच मिळेल असं काही नाही. दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार यांना हा निर्णय ठाकरेंच्याच फायद्याचाच वाटतो. ते म्हणतात जास्त जागा लढून कमी जागा निवडून आणण्यापेक्षा कमी जागा लढून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न कधीही चांगला. शरद पवारांनीही याच प्रकारे निवडक आणि विजय मिळेल अशाच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र या वाटपात सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचं झालंय आणि शरद पवारांनी आपल्याकडे 85 जागा घेतल्या, मित्र पक्षांना 18 जागा सोडल्या आणि उर्वरित जागा शिवसेना आणि काँग्रेससाठी सोडल्या. कारण जर पुढे मागे राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा उत्तम आलाच तर आम्ही तुमच्यासाठी जागा वाटपाच्या वेळी त्याग केला होता, तर मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही त्याग करा अशी भूमिका घेण्याची सोय पवारांकडे आता आहे. आणि त्यामुळे जागा वाटपात सर्वात जास्त फायदा त्या दृष्टीने बघायचं झालं तर शरद पवार गटाचा झाल्याचं पाहायला मिळतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.